नमस्कार मित्रांनो, सुपर ऑसम सोनाली बर्थडे पॅराग्लायडिंग ब्लॉगच्या पार्ट 1मध्ये आपलं स्वागत आहे. आजचा दिवस खूप खास आहे आणि विश्वास ठेवा, हा ब्लॉग काही वेगळाच असणार आहे. हो, पण सगळ्यात अगोदर माझ्या जन्मदिवसाची सुरुवात मी माझ्या पप्पा आणि मम्मी यांच्या आशीर्वादाने करणार आहे. तर प्रथम मी माझ्या पप्पांच्या फोटोला हार घातला, त्यांना नमस्कार केला. त्यानंतर आईचाही आशीर्वाद घेतला आणि मला आशीर्वादांची खूप जास्त गरज आहे, कारण आज काहीतरी तुफानी करायला चाललेली आहे फ्रेंड्स. मी थंबनेल बघून तर कळलेच असेल तुम्हाला. हॅलो, नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं सुपर ऑसम सोनाली चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, डिसेंबर 25 नंतर जॅन 25ला आपण भेटतोय. माझ्या बच्चाच्या बर्थडे नंतर डायरेक्ट त्याच्या मम्माच्या बर्थडेला. तर फ्रेंड्स, जास्त काही न बोलता आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि आजचा बर्थडे माझा एकदम तुफानीवाला असेल. सो आपण आज काय तुफानी काम करणार आहे ते पाहूया. तर चला, आम्ही भेळ खायला थांबलेलो आहोत. मटकी भेळ कोणाकोणाला आवडते? हरीचा हॅपीनेस आहे ना, एक्स्ट्रीम लेवलवर असतो फिरण्यासाठी. मटकी भेळ विथ ठेचा. लोकेशनवर तर पोहोचलेलो आहोत, पण माहिती नाही पुढे. आता इथे गाडी पार्क करून आम्हाला पुढे जायचं. तर मित्रांनो, त्यांनी आम्हाला आमची गाडी हायवेला पार्क करायला लावून ह्या जुरासिक पार्कच्या रस्त्याला आम्हाला त्यांच्या गाडीमध्ये घेऊन गेले. असे आम्हाला 6 किलोमीटर जायचे होते. आणि या 6 किलोमीटरच्या प्रवासाचे वर्णन करायचे झाले तर गाडीमध्ये घडखड, मनात धडपड आणि जीवाची ही परवड. पण या सगळ्यामध्ये सुंदर गोष्ट झाली ती आम्हाला एक मोराचा कळप दिसला. खूप सारे मोर, अतिशय सुंदर मोर, जणू या प्रवासाचे सार्थक झाले. जुरासिक पार्कचा हा प्रवास कधी सारसबागमध्ये कन्वर्ट झाला हे कळालंच नाही. जरा कुठं बरं वाटायला लागलं होतं की पुन्हा तो रस्ता सुरू झाला फ्रेंड्स. बरं, लाईट मध्ये एकदाच पॅराग्लायडिंग करायची, अशा रस्त्यावरून परत यायचंच नाही. बघ, जेवढा खडतर रस्ता असेल ना तेवढा यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग असाच खडतर असतो, पण एवढा जास्त असतो तरी हरू पण एक्सपिरियन्स घेतोय. छान छान. सीट आपण चौघं खाली बसू. ट्रिप कशी झाली? इथूनच ते ॲडव्हेंचर सुरू झालेलं आहे. रस्ता तर तुम्ही पाहिलेलाच आहे. अति भयंकर रस्ता आहे. पॅराग्लायडिंग करण्यापुरते माझ्या हाडं नीट राहतात की नाही माहिती. हा पार्किंग एरिया आहे. आता आपल्याला वॉकिंग करत जायचंय मेन डेस्टिनेशनला. फ्रेंड्स, हे बघा, आता वॉकिंग करत इथून पुढचा 10 मिनिटाचा रस्ता आहे. हे बघा, हा रोड आहे. आज कुछ तूफानी करते हैं. पॅराग्लायडिंगच्या ठिकाणी जाणारा रस्ता, आणि ते एकदम जंगलातील रस्ता, जणू काय डायनासोर नंतर सुधारलाच नसेल फ्रेंड्स. मी डॅम शुअर आहे की हरी काय विचार करत असेल, तो नक्कीच हाच विचार करत असेल की आपल्याला एकदम क्रेझी मम्मा भेटलेली आहे. दरवेळेस एवढी स्मूथ जर्नी आम्ही एन्जॉय करतो ना, ह्यावेळेस फर्स्ट टाइम आम्ही एवढी खडबडवाली जर्नी एन्जॉय करतोय. पण खूप छान एक्सपिरियन्स आहे. म्हणजे तिथून इथपर्यंत आला तरी अजून पुढचा बघूया. आत्ता जंगलातनं चालत जाऊन आम्हाला तिथे पोचायचे 2 किलोमीटर. 10 मिनटं बोलून बोलून फ्रेंड्स त्यांनी आम्हाला अर्धा तास चालवलं. आणि हरी बिचारा आधीच थकला होता फ्रेंड्स. मला घेणं सोपं जाईल तुला. तानू, तुमचं इथं येणं त्यावेळेसच सफल होतं ज्यावेळेस इथे विंड असते, हवा असते. आत्ता आम्ही इथे पोचलो, पण हवा यायला हवी ना. आले होते काहीतरी तुफानी करायला, इथे तुफान तर लांबच, पण साधी वाऱ्याची झुळूक देखील नाही आहे फ्रेंड्स. फायनली आम्ही पोचलेलो आहोत आमच्या डेस्टिनेशनवर. म्हणजेच आज आम्ही पॅराग्लायडिंग करणार आहोत. आणि माझ्या लाईफमधला फर्स्ट ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आहे हा. आणि मी आज माझ्या बर्थडेपासून ठरवलेलं आहे की मी ॲडव्हेंचर स्पोर्ट्स करणार, कारण डर के आगे जीत आहे, त्यामुळे काहीच घाबरायचं नाही.
तर बघूया फ्रेंड्स कसा असतोय हा एक्सपिरियन्स. हे बघा फ्रेंड्स, आपण एवढे दमून आल्यावर आपल्याला स्टेसाठी असं पीसफुल प्लेस मिळतं आणि मग आता विंडची आपण वाट पाहतोय, कारण सगळ्या गोष्टी ह्या विंडवर आहेत. तर आता किती वेळ वाट पाहायला लागते माहिती नाही आहे. आज आली पाहिजे खूप छान प्रकारे हवा, कारण परत तेवढंच खाली जावं लागेल विदाऊट एक्सपिरियन्स. त्यामुळे आता आपण वाट पाहूया आणि बघूया किती वेळ लागतोय. शेअर करशील ना टमाटर. फ्रेंड्स, आम्ही वाट पाहत इथे बसलेलो आहोत. अजून विंड काही यायला तयार नाही. अजून किती वेळ लागेल माहिती नाही, पण हरी जाम दमलेला आहे, खूप दमलाय माझा बच्चा. लवकर आली पाहिजे. चालावंच लागते आम्हाला, कारण आम्ही दुसऱ्या पॉइंटवर चाललो आहे आता. विंड चालू झाली आहे बघा फ्रेंड्स. हा पॉइंट आहे ॲक्च्युली. डिफिकल्ट रोड आहे हे बघा. बघा फ्रेंड्स, किती कष्ट करावे लागतात ते एका ॲडव्हेंचर गेमसाठी. ॲडव्हेंचर करून करूनच जावं लागते. कुठे विंड आहे आता, है ना, आता चालू झाली छान छान. असा फॉर्म भरून घेतात पहिला फ्रेंड्स तुमच्याकडनं, ज्याच्यामध्ये तुम्ही स्वखुशीने तुम्ही तुमची पॅराग्लायडिंग करताय. खूप जास्त वाट पाहिल्यानंतर ना फ्रेंड्स, फायनली ही हवा आली आणि आता सुरुवात होईल. अशा पद्धतीने हेल्मेट आणि हार्नेस घालून मी तयार आहे उडण्यासाठी. आज कुछ तूफानी करते हे मी गाणं लावलं इथं. फ्रेंड्स, माझ्या लाईफमधला हा फर्स्ट ॲडव्हेंचर आहे. आय होप हा सक्सेसफुली राहावा आणि मी लँड परत इथंच व्हावी. इथे मग दादी चालली आहे, किती ओल्ड एजवाले पाणी. खूप सारे व्हिडिओज मध्ये पाहिले त्या सरांना. मला शॉर्ट म्हणजे कामात आहे, नंतर करतो फोन. हा ना, लय जड आहे ना. नीट पकडलं पाहिजे फक्त. मला कुठे पकडायचंच नाही. बसू नको. बसायचं ना. बसले मी. आणि मी फायनली गेली हवेमध्ये. हवा सोडताना आवाज जणू काही मी एका पंखावर बसून आकाशात उडतीये. ओ माय गॉड सर, माझं हे फर्स्ट ॲडव्हेंचर आहे लाईफ मधलं. तुम्ही जर हवेत उडत आहात आणि विंड मध्येच बंद पडली तर मज्जा. म्हणजे
ही मज्जा की तुम्हाला हा एवढा प्रवास परत नाही करावा लागणार, कारण डायरेक्ट आपण खालीच लँड होतो. त्यांचा एक लँडिंग पॉईंट खाली पण आहे फ्रेंड्स. सो तुम्ही पडणार नाही, त्याच्यामुळे टेन्शन नका घेऊ. आणि जमिनीपासून 400-500 मीटर हवेमध्ये उडताना मन अतिशय प्रसन्न झालं. इतकं सुंदर वाटत होतं. मंद हवा शरीराला स्पर्श करत होती. पुढे सूर्य मावळत होता. खाली दूरवर हायवेनी गाड्या चालू होत्या. डोंगरावरचं जंगल तर खूपच सुंदर दिसत होतं. शेती, छोटी छोटी गावं, सगळं अक्षरशः खूपच जास्त मस्त होतं. मेडिटेशनच्या झोनमध्ये मी गेले होते. रोज पक्षी किती सुंदर अनुभव घेत असतील ना, याची जाणीव मला झाली. त्या थंड वाऱ्यामुळं मन एकदम शांत झालं. पर्वत, जंगल, रस्ता, गाव, शेत, सनसेट हे सगळं पाहत पाहत 15 मिनटं कसे आणि कधी संपले हे कळालं देखील नाही. आणि मी सुखरूप खालीच लँड केले, तेही एकदम स्मूथली लँडिंग, अगदी प्रोप्रमाणे. हा माझा जीवनातला एक अद्भुत अनुभव होता मित्रांनो. नक्कीच याला मी 10/10 गुण नक्की देईल. मात्र पुन्हा 2 किलोमीटर चालायचे होते आत्ता. एकदम मस्त, खूप 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 छान, पीसफुल, खूप छान. अमेझिंग एक्सपिरियन्स होता. खरंच वरती जाऊन मेडिटेशन केलं पाहिजे. मला आवडलं खरं, खूप छान होतं. थँक्यू. तर फ्रेंड्स, हा सुंदर अनुभव मी घेऊन निघाले पवना कॅम्पिंगकडे. तर आज आम्ही रात्रभर तिथेच थांबणार आहोत आणि अजून खूप काही बाकी आहे. सो पार्ट 2 हा लवकरच येणार आहे, तो पाहायला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय बाय.